अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आवारातील आणि नव्या इमारतीतील साफसफाईच्या कामाच्या निविदांमध्ये गंभीर गैरप्रकार झाल्याचा आरोप करत विश्वास एंटरप्राइजेसचे प्रमुख रोहित आव्हाड यांनी जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आमरण उपोषण सुरू केले। उपोषणाच्या चौथ्या दिवशी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी उपोषणस्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे। जिल्हा परिषदेच्या स्वच्छता सेवा निविदा प्रक्रियेमध्ये कार्यकारी अभियंता आणि कनिष्ठ सहाय्यक यांनी नियमबाह्य पद्धतीने अपात्र टेंडर पात्र ठरवल्याचा गंभीर आरोप रोहित आव्हाड यांनी केलाय। या संदर्भात दिनांक 3 जून 2025 रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे हरकत नोंदवण्यात आली होती। त्यानंतर 12 जून रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून कार्यवाहीचे आदेश दिले होते। चौकशी समितीने निविदेमध्ये लेबर रजिस्ट्रेशनची अट असल्याचं नमूद केलं होतं। विश्वास एंटरप्राइजेसकडे 12 कामगार असल्यानं त्यांनी नोंदणीसाठी अर्ज केला होता, मात्र 50 पेक्षा कमी कामगार असलेल्या संस्थांना नोंदणी दाखला दिला जात नाही असं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयानं स्पष्ट केलं होतं। या संदर्भात दिनांक 11 फेब्रुवारी 2022 या रोजीचे अधिकृत पत्रही निवेदेसोबत सादर केले होते। उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्त्याला पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी भेट दिली। यावेळी बोलताना गवई म्हणाले की या प्रकरणाची चौकशी केली जाईल, जर न्याय मिळाला नाही तर विधान भवनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल। रोहित आव्हाड यांचं टेंडर कॅन्सल करण्यात आलं आहे। सुरुवातीला ते पात्र होतं, नंतर अपात्र करण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे। जेव्हा या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे याचा अर्थ ते यापूर्वी पात्र होते, मग आज काय पात्र नाही हे सगळं काही जाणून बुजून होत आहे। आव्हाड यांच्यावरती अन्याय होत आहे। तेव्हा आम्ही स्थानिक अधिकाऱ्यांशी बोलू। उद्या स्थानिक अधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे। तिथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते मी बोलल्यानंतर भेटतील आणि जर का स्थानिक अधिकाऱ्यांनी जर आम्हाला योग्य न्याय दिला नाही तर मंत्रालयावरती रिपब्लिकन पार्टीला हल्लाबोल करावा लागेल। रोहित आव्हाड यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना सांगितलं की जोपर्यंत दोषी कार्यकारी अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, शाखा अभियंता आणि चौकशी समितीचे अध्यक्ष आणि सदस्य यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही। आज जिल्हा परिषद येथे उपोषणाचा चौथा दिवस आहे। जिल्हा परिषदमध्ये साफसफाईच्या टेंडरबाबत आम्ही उपोषणास बसलो आहे। आज उपोषणाला डॉक्टर राजेंद्र गवई साहेब यांनी भेट दिली। त्यांनी असं सांगितलं की जर अपात्र टेंडर पात्र केले, पात्र टेंडर अपात्र केले म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाचा त्यांनी निषेध नोंदवला आहे आणि पुढील काळात जर उपोषणाची लवकर दखल घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्याच्यानंतर मंत्रालयावर सुद्धा या उपोषणाचे निषेध करण्यात येणार आहे। त्याच्यामुळे आम्ही आज उपोषणाचा चौथा दिवस असून प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे उद्या प्रशासनाला सर्व माझे आंबेडकरी अनुयायी हिमसैनिक उद्या त्यांना त्यांच्या पद्धतीने जाब विचारणार आहे। याच्यातून जो उद्रेक होणार आहे त्या उद्रेकाला जिल्हा परिषद प्रशासन हे जबाबदार असणार आहे। एवढे बोलतो। जय भीम। जय भीम। रोहित आव्हाड यांना वंचित बहुजन आघाडी। यावेळी सुशांत मस्के, दानिश शेख, हरीश अल्हाट, अतुल शिंदे, नितीन कदम, गुलाम शेख, जीवन कांबळे, सागर साळवे, सागर विधाते, सतीश कांबळे, राहुल अल्हाट, जय कदम आदी उपस्थित होते। प्रतिनिधी मुकुंद भट, NTV न्यूज मराठी, नगर।